दूध आलं होतं, ते दूध व्यवस्थित तापवून ठेवले, संध्याकाळी दिलं आहे ते आपल्या आजी लोकांना वगैरे म्हणून दिवसभर व्यवस्थित. आणि हे आपल्या शेजारी ताई राहतात इथं, तर त्यांनी आपल्या आजी लोकांना बघायला आल्या होत्या, तर त्यांनी ही 2 डझन अंडे घेऊन आले होता. तर आता मी अंडे उकडणार आहे संध्याकाळच्याला. आता थंडी पण चालू आहे, चिकन काय द्यायचं नाही आपल्याला, त्यांना सांगितलेलं आहे. कुठलीही दुसरी गोष्ट माशी वगैरे तसलं काही नाही द्यायचं, फक्त आपल्याला त्यांना अंडे वगैरे द्यायचेत खायला आपल्या आजी लोकांना. तर आता संध्याकाळचा स्वयंपाक आहे बराचसा आणि थोडंसं काहीतरी करायचं, पण आता हे सगळ्याला 2-2 अंडे उकडून देणारे आहे. चहा वगैरे झाला आहे त्यांचा, चहा बिस्किट दिलेला आहे तिकडं आजी लोकांना. तर मम्मीची चाललेली आहे पूजा. खरं सांगू का, खाली इतकं असं सुनसान वाटतं ना, मला खाली बसूशीच वाटत नाही. नाहीतर आम्ही खूप छान गप्पा मारतो, भामा आणि मी मस्त गप्पा मारतो. आईची तब्येत आज जास्तच झाले, तिला खोकला आणि ताप वगैरे जाम झाले. खरं तर माझंच दुखणं तिला लागलं. काय आता चिमण्यांचा पण आवाज थांबला, दुसराच आवाज येतोय. जुली बसले खाटावरती, लुसूबाई इकडं बसल्यात आणि बाहेर एकदम शांत, कोणी नाहीच आहे ना, आजी लोक वगैरे. मला आता आधी अंडे उकडायला टाकायचेत, मग मी वरती जाईल. आधी हे करते, पाणी वगैरे घेते, अंडे उकडायला टाकते. कारण उकडताना आहे ना, कधी पण आपण अंड्यामध्ये ना मीठ टाकायचं थोडंसं, अंडे फुटत नाहीत आपले. तर थोडंसं मीठ टाकूया आपण मध्ये अंड्यांमध्ये, आणि हे काढून बाजूला ठेवू आपण थोडंसं, आणि मग वरती जाऊन बघून येऊ. कारण काय होते, आता वरती जायची इच्छा जास्त होते, कारण सगळे वरती असतात ना, मला बोलायला लागतं. पण आता काय करू, खाली कोणीच नाही, जाऊ वरती. थांबा, आता आपण एवढं पातेलं इकडं ठेवू. हे ठेवलं पातेलं, मी केली शेगडी चालू, आणि आपण जाऊया वरती. काय म्हणताय, मला सारखं तुमच्याकडे यावं वाटते भेटायला. हा, कुंभार मॅडम, अनिता मॅडम, कुंभार मॅडम काय करत होते आतमध्ये? हा, खाली कोण नाही ना, खाली करमतच नाही आता, काय करायचं? हा, बरोबर, खाली कोणच नाही, सुनसान वाटल. हे बघा, हे हिरोईन बघा, डोकं पिकं बांधा जरा नीट केस. मंगल मावशी, हा, ए आई, मी पावसात जाऊ का? हा, दादा गेले की बाहेर? हा, ते म्हणतात ना लेकर, ए आई मी पावसात जाऊ का? तसं काम झालं भंडारी माझं. काय म्हणतात सुशला मॅडम आमच्या? का इथं नग वाटाले का? काय करू चला मावशी, खाली बसूशीच वाटत नाही. तुम्ही सगळे वरती आहे ना, तर असं वाटतंय सगळं हरवल्यासारखं वाटतंय. काय बरोबर, हा, आणि तर या इकडं आपण एक छोटस गाणं म्हणू पटकन, मला खाली काम आहे. रिम झिम झरती झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात प्यावी उदास वाटे. रिम झिम झरती श्रावण धारा, बरस बरस तू मेघा. रिम झिम आज आयचे माझे प्रियतम, आतुरलेले लोचन माझे, आतुरलेले लोचन माझे, बघती अंधारा पिया उदास वाटे.
रिम झिम झरती श्रावणी धारा प्रासादिकया जीवन गयेता प्रासादिकया जीवन गयेता कमल मिठी मध्ये भृंग भेटता बरस साकी प्रियान जाईल बरस साकी प्रियान जाईल माघारी दारा विना उदास वाटे रिम झिम झरती श्रावणी धारा धरतीच्या कलेशा. आणि तर ताईचं मन आता प्रसन्न झालं आहे का नाही, नाहीतर बोलू दिलं नव्हतं म्हणून चुपचाप नाही बोलायचं नाही जास्त. हा काय ह्यालाही दाब पडतो हा आणि आपलं हे पण आउट होतं. आउट होतं पण आता आउट नाही होणार. नाही होणार आता चांगलं. आता 5 दिवस झालं व्यवस्थित आहे सगळं आणि छान प्रसन्न वाटलं ना. पण तुम्हाला प्रसन्न वाटलं मला. तुम्ही पुस्तक वाचू का पण आता छान वाटणार मस्त. हा कसं वाटलं भंडारी? आम्ही अंडे घेऊन चालले वरती कारण हे ना खूप हे झालंय माहिती का, उकडतानाच थोडंसं अंडे जरा हे झाले तर आपण जाऊन पटकन देऊन येऊ. कोण बसले? रोहित आवाज दे बोलव खाली. त्रास देते इकडे हे बसून पिल्लू. हा चला वाट्या आणा, अंडे घ्यायला वाट्या आणा. मोठे प्लेट काढू नका, वाट्या आणा. तर आपल्या शेजारी ते ताई राहतात रिक्षावाल्या नाही का, त्यांनी हे अंडे आणून दिलेले आहेत आज सगळ्याला की ऑपरेशन झाले म्हणून बघायला आल्या होत्या. तर म्हटलं सगळ्यांनी खावा. चांगले उकडलेत का उचल माशी? चांगले उकडलेत ना, खावा आता जाऊ ते. आणि सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या हातरुणावर जाऊन झोपा काय. हा व्यवस्थित. थँक्यू म्हणावं त्यांना. धन्यवाद ताई. हळू कारण ऑपरेशन झालं ना डोळ्याचं, कोणी पण बघायला काय पण घेऊन येतं, त्याच्याने अर्ध दुखणं जातं, कळलं का? हा काय झालं कुंभार मॅडम? मी आज तुमच्याकडे आले खाली, व्यवस्थित दिसते. हळू बोलायचे, हळू. व्यवस्थित दिसते. इतके दिवस दिसत नव्हतं का तुला? नव्हतं दिसत. कसं काय चांगलं दिसत? पहिले अंधार येत होते डोळ्याला, हा मग डोळे दाखायचे काय नाही तिथं. आता काय त्रास व्हायचा तुला? काय त्रास व्हायचा? बस इथं खाली ये इथं बस. आता नाही त्रास होत, पण डोळे दाखायचे, अंधार यायचे मला डोळ्याला अंधार यायचे, मग डोळे दाखायचे मी. डोळे झाकायचे. असं डोळ्यात दुखल्यासारखं व्हायचं का? हा खावा कसं तरी व्हायचं, गतका आल्यासारखं, डोळे दाखायचे ना, आधार यायच्या. आता काय नाही, आधारा नाही, ती व्यवस्थित दिसते. मी चांगली स्पष्टपणे दिसत चांगलं. आज 6 दिवसांनी खाली आले कुंभार, कारण तिला असं दाबून वरी ठेवले ना आणि खाली काय सांगायला आले म्हणूनच म्हणलं पटकन कॅमेरा चालू करू आपण. काय व्हायचं काय दुसरंच घरा नाही काय की वाटलं मला ना मम्मी भांडणाचं कुठलं तरी. तुम्ही चांगल्या म्हणून एवढं होतं, दुसरं नाही. तुम्ही खास मला ऐक ना, स्वभावच खास आवडतो. बर तुझा स्वभाव लय आवडते सगळ्याला. तू अशी बोट करून बोलती ना, हळू बोलायचं. डोळ्याचं ऑपरेशन झाल्यावर हळू बोलावं लागतं, मोठ्याने वरडायचं नसतं. आज काय आपण ना बाजू आपण कसं व्यवस्थित बोललं ना मग सगळं काम होतं. हळू बोललं ना फालतू मग नाही. ऐक ना, बोलायला ऐके तुला आता चांगलं दिसतंय ना, तुला आनंद झाला ना? आनंद आहे. हा मग तू काय म्हणत होती? मला नाही ऑपरेशन करायचं. माझं कसं म्हणणं होतं,
सगळ्याचं करू द्या मग मी करेन. काम करावं लागतं ना आपल्याला, एकटीव पडतं का नाही म्हणून मी म्हटलं. मग झालं दुसरं काही नाही. झालं ना आता. झालं. आता अजून एका डोळ्याचं करायचं माहित आहे? हा करायचंय. करायचं का? चांगलं दुसऱ्या डोळ्याचं बी करायचंय आपल्याला. करायचं. करायचा? हा हे बघा करता कुंभार खरी करायचं ना हा का नाही करायचं? हो का ऑपरेशन करताना कळतं बरं का, सुया वाढायला काय ते सगळं कळत. कळतो? फोकस लावलेला असतं ना लाईटीचं सगळं कळत. तुला सगळं कळत होतं का? हे सगळं पाहिलं? मग तुला भीती वाटली? भीती नाही वाटली, पण आपलं खंबीर आवाज द्यायला भक्कम आवाजच द्या काढ. आवाज नाही काढला. मॅडम खावायचं आपलं गप्प बस. तिथं ऑपरेशनच्या बघा तिथं त्या ऑपरेशनच्या ह्याच्यावर असं मॅडम जागे पडतात, एवढं काढतात. मॅडमचा शिट्टी धाक असते, यांना. आज मोठं फक्त असतं ना त्याची वाटे आज लाईट लावली दिसत सगळं. पण मी नव्हते तिथं ओरडायला तुला, डॉक्टर होते नाही, तुम्ही सगळे. नाही, पण दुसरे मॅडम असतात ना म्हणते रड येते काही नाही, आड येते काही हा. नाही, आपलं गप्प असत. मग काहीच नाही केलं ना? दुखलं का तुला? दुखलं? मला दिसतो असं सुई वाढलेली असं असं सुई वाचत येत ना सुईनी असं असं ते फोकस वाटे दिसतो, मोठा फोकस असतो. हा ना. त्या फोकस वाटे मग ऑपरेशन काढते. तुला त्रास झाला का? नाही त्रास नाही झाला, दुखत होतं? पण चलत ना असं सुई वाढलेली सुई टोचलेली दिसते ना, हा. मग आपल्याला भीती वाटते खवायचं काय ना आपल्या, मग आपलं गप्प असायचं. ग बसायचं. जागेवर खंबीर राहायचं. मग खंबीर राहायचं, काही हा. म्हटलंच नाही. सगळे नटत होते दवाखान्यातले, तुम्हाला माहित आहे का? लय चांगले आहेत म्हणत होते, अजिबात कुणी ओरडलं नाही, आरडलं नाही. मॅडम तुमच्या आजी लोक लय भारी आहेत म्हणत होते. मला किती छान वाटलं माहितीये का? मग व्यवस्थितच केलं त्यांनी. हा ना. त्या ठिकाणी औषध पाणी सगळं टेस्ट सोडलं. चांगले होते लोक तिथले पण सगळे. ऑपरेशन करताना सुद्धा औषध सोडलं माझ्या